मानसिक विकृतीतून अतिशय निंदनीय अशी घटना काल बदलापूर येथे घडली। एका शाळकरी मुलीवर स्कूल व्हॅनमध्ये तिच्यासोबत काही चुकीचे प्रकार त्या ठिकाणी स्कूल वाहन चालकाने त्या ठिकाणी केल्याचं निदर्शनास आलेलं आहे आणि पोलिसांनी सदर व्यक्तीला अटक देखील केलेली आहे। शाळा प्रशासनाला याच्या आधीच आपण शालेय शिक्षण विभागामार्फत गाईडलाईन्स दिलेले आहे की अशा पद्धतीचे ज्या स्कूल व्हॅन असतात त्या ठिकाणी एक महिला मदतनीस विद्यार्थिनींच्या मदतीकरता असावी। याच्यात असं आढळून आलं की महिला मदतनीस त्या ठिकाणी नव्हती, त्याच्यामुळे निश्चितच शाळा व्यवस्थापनाला देखील नोटीस देण्यात येईल, याचं उत्तर मागण्यात येईल की ज्या गाईडलाईन्स राज्य शासनाद्वारे दिल्या त्याचं पालन केल्याचं या ठिकाणी दिसत नाही। ही जी व्हॅन होती ही एलो नव्हती आणि राज्यामध्ये अनेक ठिकाणी अशा पद्धतीनं अवैध पद्धतीनं ज्या व्हॅन्स आहे त्या मॉडिफाईड करून किंवा जुन्या गाड्या घेऊन विद्यार्थ्यांच्या वाहतुकीसाठी वापरल्या जातात, असे आदेश काय तुम्ही देणार आहे का चौकशीचे? या आधीच ह्या पद्धतीचे असे गैरप्रकार स्कूल व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांसोबत होऊ नये याच्याकरता शालेय शिक्षण विभागाने गाईडलाईन्स इश्यू केलेले आहे, परंतु याची अंमलबजावणी काही ठिकाणी झाल्याचं निदर्शनास आलेलं आहे की काही ठिकाणी अंमलबजावणी होत नाही। ह्या संदर्भात सखोल चौकशी करून पुन्हा एकदा नवीन गाईडलाईन्स आणि सर्व शाळांना त्या ठिकाणी सूचना देण्यात येतील। काल नाना पटोले यांनी म्हटलेलं की पक्षाचे म्हणजे भाजपचे राष्ट्रीय अध्यक्ष नितीन नवीन झालेला आहे, आता पंतप्रधान देखील नवीन व्हावे, तरुण व्हावे। नाही, हा सर्वतोपरी मला असं वाटते भारतीय जनता पक्षाचा त्यात कार्यरत असणाऱ्या नेत्यांचा आणि कार्यकर्त्यांचा निर्णय राहील। नाना पटोलेंनी आपल्या पक्षामध्ये कुणाला कुठलं पद द्यावे असा निर्णय घ्यावा। आरक्षण सोडून निघाली वडेट्टीवारांनी आरोप केला की सगळं फिक्सिंग होतं, नागपूरमध्ये त्यांनी उमेदवाराचं नावच घेतलं, त्याच्यासाठी सगळी मॅनेजमेंट आपण बघतो की आरक्षणाची ही सोडत असते, त्या ठिकाणी कुठलंही मॅनिप्युलेशन शक्य नसतं, सर्वांसमोर ती आरक्षणाची सोडत होत असते, परंतु जेव्हा जेव्हा आपल्या सोयीनुसार जर का निर्णय त्या ठिकाणी लागले नाही तर विरोधक अशा पद्धतीचे आरोप करत असतात। अनेक वेळेस आपण बघितलं की त्या ठिकाणी कधी ईव्हीएम मशीनवर आरोप करण्यात आले, परंतु निकाल जर का आपल्या फेवरेबल लागले तर मग म्हणतात की ईव्हीएम मशीन चांगली आहे। आपल्या सोयीनुसार त्या ठिकाणी स्टेटमेंट सन्माननीय विजय वडेट्टीवार करत असतात। अचलपूरमध्ये भाजप आणि एमआयएम सोबत आलेला आहे, या आधी ज्यावेळी असा प्रयत्न झाला त्यावेळी पक्षानं कारवाई केली होती। अचलपूरच्या बाबतीत काय आता भूमिका असेल? मागे देखील पक्षाच्या निदर्शनात आलं होतं तेव्हा पक्षाने कार्यवाही केलेली होती, यावेळेस अशा पद्धतीची युती झालं असं पुन्हा एकदा समोर आलेलं आहे। पक्षाचे वरिष्ठ नेते विशेष करून आमचे प्रदेशाध्यक्ष त्याच्यावर उचित निर्णय घेतील। भरत गोगावलेचा मुलगा खरं तर आज पोलिसांना शरण आलेला आहे। गेल्या 2 ते 2.5 महिन्यांपासून तो फरार होता। न्यायालयानं संतप्त सवाल विचारलेला आहे, पोलिसांना तो कसा सापडत नाही, वडिलांशी संपर्कात होता। नाही, ह्या संदर्भात कोणीही त्या ठिकाणी असो, एखाद्या नेत्याचा मुलगा असो किंवा कुठल्या पक्षाचा कार्यकर्ता असतो, कायदा हा सर्वांकरिता सारखा आहे। कायदा आपल्या बाजूने त्या ठिकाणी काम करेल आणि संबंधित व्यक्ती ज्या कुठल्या याच्यामध्ये गुन्हेगार असेल त्यांच्यावर कारवाई करेल। आज तो पोलिसांना शरण आल्यानंतर पोलीस त्याला पकडू शकले नाही, याच्यावर खरं तर न्यायालयाची नाराजी आहे। नाही, पोलीस त्या ठिकाणी शोध घेतच होते, परंतु हे चांगलं की त्यांनी स्वतःहून त्या ठिकाणी शरणागती स्वीकारली। लाडक्या बहिणीला हप्ता मिळाला नाही, तर काही ठिकाणी बुलढाणा असेल, भंडारा असेल, या ठिकाणी लाडक्या बहिणी ज्या ते रस्त्यावर आलेल्या आहेत, काय सांगू? महाराष्ट्रातल्या महिलांना स्वतःच्या पायावर सक्षमीकरण करण्याकरिता महाराष्ट्राचे मुख्यमंत्री सन्माननीय देवेंद्र फडणवीस साहेबांनी लाडकी बहीण योजना ही महाराष्ट्रामध्ये सुरू त्या ठिकाणी केली होती। KYC करताना काही चुकीचे कॉलम त्या ठिकाणी भरण्यात आले, त्यामुळे काही आमच्या लाडक्या बहिणींचा हप्ता त्या ठिकाणी बंद झालेला होता। नुकताच राज्याच्या महिला व बालकल्याण मंत्री अदितीताई तटकरे यांनी संपूर्ण राज्यातल्या अधिकाऱ्यांना सूचना दिलेल्या आहे की हे KYC पुन्हा क्रॉस व्हेरिफिकेशन करून ज्या पात्र आमच्या लाडक्या बहिणी आहेत त्यांना हा हप्ता पुन्हा सुरू होईल। भाऊ, आज राज ठाकरेनं सामनामध्ये लेख लिहिला आहे, त्यामध्ये म्हटलेलं की बाळासाहेबांना देखील अनेक वेळा राजकारणामध्ये लवचिक भूमिका घेतली, आता मी देखील लवचिक भूमिका घेतली आहे, मात्र ती स्वतःच्या स्वार्थासाठी नाही तर मराठी माणसाच्या स्वार्थासाठी घेतली। आपण बघतो की मागच्या अनेक वर्षापासून मराठी माणूस हा भावनिक मुद्दा करून ठाकरे कुटुंबियांनी मुंबई महानगरपालिकेची सत्ता प्राप्त करण्याचा प्रयत्न केलेला होता, परंतु मला असं वाटते आता लोकांना विकास हवा आहे। केवळ भावनिक मुद्द्यांवरती राजकारण चालत नाही, तर एकंदरीत विकासाच्या मुद्द्याला जनतेने त्या ठिकाणी मान्यता दिलेली आहे। अशा वेळेस मग पुन्हा एकदा अशा पद्धतीनं भावनिक मुद्दा समोर करून त्यातून आपल्या पती काही सिंपती मिळते का, हा प्रयत्न त्या ठिकाणी सुरू आहे। मराठी जिंकली, महाराष्ट्र जिंकला, अशा पद्धतीची होर्डिंग्स खरं तर भाजपने लावलेले, हिंदुत्व जिंकलं, विकासाचे मुद्दे जिंकले अशा पद्धतीने लावला। कुठेतरी ज्या पद्धतीने मराठी राजकारण मुंबईमध्ये खेळलं गेलं त्याचं उत्तर भाजपनं बॅनरच्या माध्यमातून
नाही, भाजप देखील ही मराठी माणसाच्या सोबत सदैव राहिलेली आहे. शेवटी महाराष्ट्रामध्ये राहणारे लोक मराठी आहेत, मराठी माणसाचा देखील त्या ठिकाणी हक्क आहे. परंतु अनेक वेळेस त्या ठिकाणी विरोधक प्रयत्न करतात की भारतीय जनता पार्टीचं हे मराठी माणसाकडे लक्ष नाही. माननीय मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी देखील या संदर्भात मागे सांगितलं आहे की मराठी माणूस हा अतिशय महत्त्वाचा महाराष्ट्राकरिता आहे. त्याच्यामुळे भारतीय जनता पार्टीच्या पदाधिकाऱ्यांनी त्या ठिकाणी मराठीच्या सन्मानाकरता ह्या पद्धतीचे बॅनर लावले. बदलापूरच्या घटनेचा स्पेशल SIT मार्फत चौकशी करेल का महाराष्ट्र? या संदर्भात गुन्हेगाराला त्या ठिकाणी अटक करण्यात आलेली आहे. अजून आता काही आज उद्यामध्ये डिटेल्स त्या ठिकाणी मिळतील. निश्चितपणे कठोरातली कठोर कारवाई संबंधित प्रकरणामध्ये करण्यात येईल. भाऊ, काल बाळा नांदगावकर यांनी असं म्हटलेलं की मुंबईचा महापूर जर मराठी होणार असेल तर राज ठाकरे त्याबाबतीत सकारात्मक भूमिका घेतील. जर राज ठाकरे तुमच्यासोबत मराठीच्या महापूरच्या विषयावर आले तर तुम्ही सोबत घ्याल, त्यांना काय भूमिका? या संदर्भात आमच्या पक्षाचे वरिष्ठ नेते एकत्रित बसतील आणि योग्य निर्णय घेतील. हो, शेतकऱ्यांसाठी आनंदाची बातमी. हिंगणघाट विदर्भातली सगळ्यात मोठी बाजार समितीपैकी एक आहे. तिथे कोल्ड स्टोरेजचा शुभारंभ आज होत आहे, तुमच्या हस्ते होत आहे, काय सांगा? हिंगणघाट कृषी उत्पन्न बाजार समिती ही नेहमी विदर्भातल्या सहकार क्षेत्राकरिता एक आदर्श ठरलेली आहे आणि वेगवेगळे शेतकऱ्यांकरिता अभिनव असे उपक्रम ह्या कृषी उत्पन्न बाजार समितीच्या माध्यमातून राबविण्यात येते. आता आज लवकरच त्यांच्या माध्यमातून कोल्ड स्टोरेजचं, विदर्भातलं पहिल्या APMCचं कोल्ड स्टोरेजचं उद्घाटन त्या ठिकाणी होणार आहे, ज्याचा फायदा विदर्भातल्या शेतकऱ्यांना मोठ्या प्रमाणात होईल. बोर येथे आणखी 2 गेट सुरू झालेले, आता 4 गेट झाले टोटल बोर व्याघ्र सफारी करण्यासाठी. विदर्भात आपण सर्वजण जाणतो की व्याघ्र प्रकल्पाकरता विदर्भ फक्त देशात नाही तर जगात त्या ठिकाणी नामांकित झालेला आहे. या ठिकाणी जगातनं पर्यटक वाघ बघायला येत असतात. ताडोबा, पेंच सोबतच आता बोर व्याघ्र प्रकल्प हा देखील पर्यटकांची पसंती ठरत आहे. इथे याआधी 2 गेट होते, आता त्याच्यामध्ये अजून 2 नवीन गेट, एक ढगा गेट आणि दुसरं रहाटी गेट याचं भर त्या ठिकाणी घालण्यात आलेली आहे. याच्यामुळे पर्यटकांची संख्या अजून वाढेल आणि पर्यायानं त्या माध्यमातून युवकांना रोजगार उपलब्ध होईल. बाळासाहेबांची जयंती आहे, भाजप दिनानिमित्त अनेक वर्ष राहिली. काही बाळासाहेबांच्या आठवणी आपल्या आहेत का आणि या त्यांना कशा पद्धतीने आपण आठवण? बाळासाहेब हे नक्कीच महाराष्ट्राचे ब्रँड होते आणि बाळासाहेबांनी केलेलं कार्य, बाळासाहेबांचं व्यक्तिमत्व हे निश्चितच पूजनीय आहे. त्यांनी दिलेले संदेश हे देखील पूजनीय आहे. निश्चित बाळासाहेबांच्या मार्गदर्शनात आम्ही त्या ठिकाणी काम करू.